नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मराठीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. कविवर्य, लेखक, माजी आमदार रामदास फुटाणे सर माझ्यासोबत आहेत आणि राजकारण्यांनी गेल्या 25 वर्षाच्या माझ्या पत्रकारितेमध्ये खूप समृद्ध केलं आहे. चकवा बसतो अनेक वेळेला आणि आपण जे विचार करत असतो त्याच्या आतमधले इतके पदर असतात की कधीकधी असं वाटतं की राजकारण शब्दच नाहीत माझ्याकडे आता. आणि विशेषतः 2019 नंतर जो काही महाराष्ट्रात राजकीय पट सुरू आहे तो कल्पनेच्या बाहेर आहे. म्हणजे आता नव्याने महाभारत लिहायचं झालं तर त्यात इतके सगळे कॅरेक्टर्स येतील. म्हणून मी माझे आमदार कधी लिहित नाही त्यासाठी. आता लगेच सुचणारी एखादी ओळ? लगेच सुचणारी एक ओळ तर अशी की तुम्हाला माहिती आहे की परवा म्हणजे आपल्या तिजोरीत खडखडाट आहे सगळ्यांना माहिती आहे. तर मी ते फार पूर्वी लिहिलं होतं की तिजोरीतला खडखडाट पाहून सुरुवात झाली बंडाला. तिजोरीतला खडखडाट पाहून सुरुवात झाली बंडाला. उंदीर म्हणाला मांजरीला आतिक्या खंडाला. काय तू केवढा, त्याचं बजेट केवढं, तर काय आता 1-1 कोटी क्रिकेट प्लेयर्सनं दिले. मला त्या एकेकाची प्रॉपर्टी 150 कोटी 200 कोटी अशी क्रिकेट प्लेयर्सची, किमान 10 कोटी एकाएकीची. आणि आपल्याकडे पैसे नसताना 1-1 कोटी रुपये आपण क्रिकेटपटून त्याचा सत्कार करणं चांगलं आहे. महाराष्ट्राचा अभिमान आहे. महाराष्ट्रातले मुंबईचे कलाकार आहेत, त्याबद्दल काय वाटलं नाही. पण मग यांना 1 कोटी दिले तर बाकीच्या खेळाला का नाही, असं होतं ना. मग ते लोक मेहनत करतात. कुस्तीपटूचे आणि पैलवानाच्या 11 महिन्यापासूनचं मानधन मिळालेलं नाही. हो ना, 11 महिने मानधन नाही. अहो 3 वर्ष झालं मराठी चित्रपटांचे पुरस्कार दिले नाही. 3 वर्ष पेंडिंग आहेत तसेच ते. तर त्या संदर्भात मी एकदा ते लिहिलं होतं की कबड्डी म्हणाल म्हणजे कबड्डीला काय वाटत असेल, खो खोला काय वाटत असेल, म्हणजे अशा पद्धतीने लिहिलं. तर कबड्डी म्हणाली फुल पॅन्ट टी शर्टला 1-1 कोटी, फुल पॅन्ट टी शर्टला 1-1 कोटी. मग हाफ पॅन्ट बनियानला निदान 50 लाख. किंवा हाफ पॅन्ट बनियानला किमान 50 लाख. तेव्हा खो खो म्हणाला अरे अंगावरच्या कपड्यावर थोडंच ठरतं, अंगावरच्या कपड्यावर येईल हे सगळं चाललंय का, कोण काय घातले, कुणाच्या अंगावर पॅन्ट आहे, कुणाच्या बनियन आहे, खो खोवाले कसे खेळतात, क्रिकेटवाले याच्यावर थोडंच बक्षीस असतं. ते तर अंगावरील कपड्यावर बक्षीस थोडंच ठरतं. पण तसं असेल तर मग हिंद केसरीला कुस्तीसाठी काय उरतं. म्हणजे हिंद केसरी तर सगळ्यात कमी आला ना तो. तर हे कसं आहे की आपण जेव्हा राज्याचा विचार करतो तेव्हा त्या सगळ्या घटकांचा विचार केला पाहिजे. क्रिकेट, राजकारण आणि सिनेमा या 3 क्षेत्रातल्या लोकांना लायकीपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळते आणि त्यामुळे ही माणसं विनाकारण मोठी वाटतात. त्यातली याच्यापेक्षाही चांगलं काम करणारे कितीतरी लोक आहेत समाजात. आपलं त्यांच्याकडे लक्षच नाही काय त्यांच्याकडे. तेव्हा कधी कधी तुम्हाला असं वाटतं का की बरं आहे आता 82व्या वर्षी आपल्या डोळ्याच्या ह्याच्यावरती पडदे आलेले आहेत, फारसं पुढचं दिसत नाही, हे एक बरं आहे जरा. नाही दिसत नाही हे बरं नाही. खरं मी काय ठरवलं होतं की माझ्या आयुष्यातलं महत्त्वाचं राहून गेलं म्हणजे मी मूळ माझं स्वप्न चित्रकारच होतं. एक कवितेचं वगैरे काही नव्हतं तो. आणि मी काय ठरवलं की चित्रकार तर आपण काय 60-70 नंतर बसले करू शकतो. आता नेमका जेव्हा वेळ आहे तेव्हा डोळ्याला ते रेटिनला स्पॉट आले दिसत नाही त्या ठिकाणी. त्यामुळे पेंटिंग करायचं राहिला, त्यातली सगळी खंत आहे मोठी. बाकी कवितेतून व्यक्त यासाठी होतो की सिनेमातून व्यक्त झालेलं त्याला करोडोचं बजेट लागतं, परत ते चालेलच. मला ज्या पद्धतीचे सिनेमा अभिप्रेत आहेत ते लोकांना आवडतीलच असं नाही. आपण प्रयोग करत राहणार आणि सगळेच प्रयोग यशस्वी होतात असं नाही. सामना काढला तेव्हा तो 2 वर्ष फ्लॉप होता सिनेमा सुरुवातीला. 77 नंतर चालला जेव्हा त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं, बर्लिनला गेला, फिल्मफेअर मिळाले आणि मग चालला. तर आपले लोक कसे की लगेच स्वीकारत नाहीत ते, त्यांना खूप डोल वाजवावे लागतात. ते पण मला कधी कधी असं वाटतं दिनू रणदिवेचं जे काही जातं इम्प्रोव्हायझेशन आहे ते निळू फुलेंनी इम्प्रोव्हाइज केलं. तुमचं वेगळं म्हणणं होतं, शेवटी त्यांनी स्वतःचं इम्प्रोव्हायझेशन. पण आत्ताची परिस्थिती बघितली तर त्याच्या पुढे गेलेली म्हणजे दिनू रणदिवे थांबेल की नाही अशी परिस्थिती आहे. तो एरवड्याच्याही पुढे जाऊन बसायचा. पुढं कसं पूर्वी कसं होतं की राजकारणात कुठलाही मंत्री असेल तर त्याच्या बाजूला बसताना लोक घाबरायचे, कुणाला बसावं कुणी नाही.
आणि बाकीचे लोक सगळे गाडीपासून लांब असायचे, हाताचा अंतर. लांब हाताच्या अंतर. नंतर पुढे त्यांना वाटलं की हा आपल्यामुळे निवडून येतो, मग गाडीत बसायला काय हरकत आहे. मग गाडीत बसायला लागले. मग गाडीत बसल्यानंतर कळलं अरे आपल्या मेंदूत आणि याच्या मेंदूत फारसा फरक नाही, मग आपणच का नको. आज काय झालं की पूर्वी आमदार खासदार होणं याचा अर्थ श्रीमंत होण्यासाठी ते होत नव्हते. आपल्या तालुक्यातील आपल्या मतदारसंघातील विकासाचे प्रश्न सुटावेत, काम व्हावं, कारखानदारी उभी राहावी हा उद्देश. आता काय झालेलं आहे की राडा संस्कृतीतून आलेले 50% लोक आहेत, त्यांचं सर्व पूर्व आयुष्य पाहिलं तर ते वेगळ्याच कल्चरचं आहे ते, आणि ते तिथं आलेले आहेत त्या ठिकाणी. त्यामुळं तुम्हाला जी भाषा आता मिळते ह्याच्यात ऐकायला पाहायला. काल ते प्रसाद लाड आणि विरोधी पक्ष नेत्याची झाली ते भची बाराकडे होती ती. म्हणजे लोकशाहीचे असे अतिशय लाड झाले. एक तिकडे कविता प्रसादची कविता काढली लाडची. ती काढत असताना मला खरं तर तुम्हाला आज ती एक जुनी आठवण तुमच्याकडनं समजून घ्यायची, कारण आता सगळे आमदार हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख त्यांना शिकवतात की पहिल्या पसंतीचा क्रमांक, दुसऱ्या पसंतीचा क्रमांक, तिसरा. पण तुम्ही ते विलासरावांची निवडणूक बघितलेली आहे. अर्ध्या मताने विलासराव पडले होते. काय झालं होतं त्यावेळेला? खरंच आहे. हो चालूच आहे. तर ते त्यावेळेस कसं झालं होतं की मला ते काहीच माहीत नव्हतं राजकारण येते, आणि मला कधी आमदारी व्हायचं नव्हतं, म्हणजे मनात कधीच नव्हतं. ते अचानक सुशील कुमारजी शिंदेचा दिल्लीहून फोन आला आणि दुसऱ्या दिवशी लास्ट शेवटचा दिवस होता तो की तुम्ही भरायचं उभं राहायचं उमेदवारी. मी म्हटलं मला वाटलं डमी राहायचं आहे का. म्हणलं डमी नाही म्हणले, नरसिंहरावजींनी तुमच्या नावावर सही केलेली आणि तुम्हाला उभं राहायचं. मला कधीच इलेक्शन यापूर्वीच्या माहीत नव्हते ना काहीच, कसं असतं काय. मग गेलो पवारसाहेबांना भेटायला सांगितलं, पवारसाहेब भेटलं. मग पवारसाहेबांना म्हटलं अरे तू कुठे आहे, तुम्हाला शोधतोय आम्ही. ते मग तो नॉमिनेशन जात आवडतो भरा म्हटले पिक्चरला वगैरे. आणि म्हटलं मी म्हटलं पवारसाहेबांना म्हटलं माझे तर आमदार ओळखीचे नाहीत, सॉरी आमदार तर इतके ओळखीचे नाहीत. तर पवारसाहेब म्हणले तुमच्या डोक्याबाहेरचे, तुम्ही घरी जाऊन बसा, मी बघतो काय करायचं. कारण मतांचे सगळे कोटे जे दिलेले असतात ते कसे करायचे, प्रथम क्रमांकाचं काय, दुसऱ्या क्रमांकाचं काय, असं मला काहीच माहीत नव्हतं. पण त्याच वेळेस आमचे मित्र विलासराव होते चांगले, ते अर्ज भरायला आम्ही दोघं एकत्र आलो. तर विलासराव म्हटले तुम्ही भरा, मी अपक्ष भरत आहे. तर मग मी विलासरावला म्हटलं का मी अर्ज तर लास्ट डे भरतो मी. पण आता त्याच्या आठवड्याभर अगोदर आम्ही एकत्र जेवलो होतो. तुम्ही आणि विलासराव? नाही, आम्ही सारखं भेटायचो 8 दिवसाला ना, विलासरावबरोबर सतत भेटत राहायचं. विलासराव, गोपीनाथ मुंडे, विलासरावमुळे गोपीनाथ मुंडे मित्र झाले होते, सुशील कुमार शिंदेमुळे विलासराव मित्र झाले होते, हे सगळं. आणि सुशील कुमारवर विलासराव नाराज झाले की मला तिकीट आणलं आणि त्यांना नाही. बरं विलासराव मित्र, तर मी म्हटलं असं करा, मी आता अर्ज भरतो पण तुम्ही वर जा, परत तुमचं नावचं करा, मला काही करिअर करायचं नाही. आमदार खासदार ही तर आपली शिकार आहे नेहमीच्या चालवणीत, आणि आपण काय व्हायचं त्याच्यात. पण ते विलासराव गेले, सीताराम केसरींना भेटले, पण त्यांचं काय झालं नाही. आणि मग पुढे तेव्हा विलासरावांना पक्षात पवारांचा विरोध होता की कुणाचा विरोध? सुशील कुमारजी त्यांची नाही, त्यांचं काय दिल्लीला काय होतं, दिल्ली काय करते नेहमी BC किती, OBC किती, आमके किती, एकाच आडनावाचे नको. मग शिवाजीराव देशमुख यांना दिलं होतं आधी, आणि त्या पक्षाचे अध्यक्ष होते. मग 2 देशमुख नको. अच्छा, असं 2 देशमुख म्हणून दुसरे बघा, दुसरे मग दुसरे म्हणजे भुजबळ आणि फुटाणे असे 2 नाव आली त्यात. पण तुमची चॉईस कशी आली? म्हणजे नाही, माझी चॉईस त्यांनी काय ठरवलं, पवार साहेब म्हटले होते की याला करायचं फक्त शेवटपर्यंत नाव घेऊ नका म्हणले. कारण आपल्याकडे कसं एकाचं नाव आलं ना की हा माणूस किती नालायक आहे सांगण्यासाठी 25-26चा निबंध लिहायला तुमच्याच गावाकडचे लोक येतात बरेच त्या ठिकाणी. आणि माझा जेव्हा तिकीट मिळालं तर नगर जिल्ह्यातले मला फक्त यशवंतराव गडाख यांचा मला पाठिंबा होता. आणि बाकीचे लोक जे नेते होते नगर जिल्ह्यातले त्यांना वाटलं आपल्या आडतीवर हा माल नाही, डायरेक्ट कसं काय गेलं तिकडे. त्यांच्या आडतीवर जावं लागतं ना कुठे जायचं असेल तर. त्याचा अर्थ तुम्हाला कळला का? पण आता आपला शब्द आहे ना तो गावातला. हे जे बारीक चिमटे आहेत ना ते महाराष्ट्राचं समाज जीवन, ते आम्ही गेलो त्यावेळी विलासरावला त्यांचं हे केलं नाही.
आणि मग इकडे ते पवारसाहेबांच्या मानणारी लोकही म्हटले असा काय हा माणूस, त्याला तिकीट मिळालं ना आम्हाला तो विलासराव लेकर. मग ते वोटिंग मला काय वाटलं की आता जेव्हा मतदान वगैरे होईल तर विलासराव सुद्धा येतील, आपलं काय कार्य नाही. आणि ते विलासरावांचे निधन संबंध होते ना सगळे. ते आम्हाला कोटा दिला होता सगळ्यांना. किती मताचा कोटा? 29चा कोटा होता त्यावेळेस त्या ठिकाणी. आणि भुजबळ त्यावेळेस शिवसेनेतून इकडे आले होते नुकतेच, आणि त्याच्या अगोदर त्यांचा विधानसभेत पराभव झाला होता. आता भुजबळांचा विधानसभेत पराभव झाला, आता विलासरावचा लातूरला पराभव झाला होता. तर पराभव आल्याला द्यायचं नाही म्हटल्यावर भुजबळही नको असं होतं ना ते. पण भुजबळांचं नाव शेवटच्या दिवशी आल्यामुळं ते व्यवस्थित त्याच्या ते एंबळवरचं नाव होतं. तर हे आम्ही सगळे उभे राहिलो. मी तर पवारसाहेबांनी माझी जबाबदारी घेतली होती निवडून आणण्याची, की याला निवडून आणायचं आहे. पण तुमचे पवारांचे संबंध हे आधीपासून होते? नाही, माझे संबंध असे होते, मी समर्थक होतो त्यांचा, पण मी जवळ नव्हतो, मी त्यांच्यावर टीकाही करायचो. तर आमच्या खूप लोक आले, म्हणजे तुमच्यावर कविता लिहितो आणि तुम्ही त्याला ते म्हणजे काय फरक पडतो कविताने, आपला मतदारसंघ सांभाळा, बाकी कोण कविता लिहितं कोण. तर ते आमचे गेले काही लोक त्यांना भेटून की तुमच्यावर कविता लिहितो, तुम्ही कशाला त्याला निवडून आणायचं म्हटलं. आणि कोटा 29चा होता, तर मला 27चा दिला आणि म्हटले की नंबर 2ची मतं येऊन तुमचा 29 पूर्ण होईल. आणि मला माझ्या आयुष्यात इलेक्शन माहीत नाही काही. त्यावेळेस फक्त R.R. पाटील माझे फॅन होते, माझ्या सगळ्या कविता त्यांना पाठ होत्या, तोंडपाठ. हो, तोंडपाठ होते ते. R.R. तेवढे ते ओळखीचे होते आणि अरुण मेहता वगैरे. आणि मग आता मी तर सगळी जबाबदारी पवारसाहेबांनी घेतली ती कसं घालायचं. इलेक्शन झालं, मी वोटिंग जेव्हा निकाल होता तेव्हा मी बसलो. तर भुजबळ पडतात की नाही याची वाट पाहत तिकडे मातोश्रीवर वाट बघत होते बाळासाहेब. भुजबळला सगळ्यात जास्त मतं मिळाली 36, म्हणजे 29च्या पेक्षा 7 जास्त त्या ठिकाणी. आणि मग भुजबळच्या त्या 36 मध्ये नंबर 2ची मला 24 मतं होती दुसऱ्या पसंतीची. पहिल्या पसंती भुजबळ 36 आणि त्या 36 पैकी 24 लोकांनी मला दिलं होतं. त्याचा काही ते व्हॅल्यू जो असतो त्यांचा कॅल्क्युलेशन ते 3.5 मताचा होता तो. आणि मला पहिल्या राऊंडमध्ये मिळाले 23 मतं, कोटा दिलं तर 27, ते 4 मतं तर कमी झाली होती. मी नर्वस झालो पहिल्या ह्याच्यात, मला काय ते इलेक्शनच माहीत नाही ना. अरुण मेहता म्हटलं गप रे, तू काय इतका चेहरा पाडून बसलास. अरे म्हटलं 23 म्हटलेत मतं, 29 पाहिजे, तर मी काय करू. अरे एकूण तू मागे बघ ना, ते विलासरावला म्हणले 17 आहेत, त्याला तुझ्यापर्यंत पोहोचायला वेळ लागेल, तू जरा थांब, दुसऱ्या पसंतीची होते. मी तर कशाला उभा राहिलो, आपला विनाकारण अपमान करून घेतला असं म्हणून मी नर्वस झालो होतो. आणि मग ती भुजबळांची काउंटिंग जेव्हा त्यात आली, मला 24 मतं वगैरे 26.5 झाले. तिसऱ्या राऊंडला आम्ही निवडून आलो. आणि मग सगळ्यात शेवटी गणपतराव देशमुख गेले सांगोल्याचे. विलासराव ते एक लालसिंग राजपूत पण होते, एक्साईज ऑफिसर होता तो उभा होता. तो मागे पडला होता एकदा. आणि त्या दोघात अशी फाईट होती त्यातली. आणि त्या काउंटिंगमध्ये अर्धा मत विलासराव कमी पडलं. तर मलाही वाईट वाटलं की काय विलासराव पडले. म्हणजे सगळ्यांना धक्का होता. नाही धक्का म्हणजे माझ्यापेक्षा जास्त ज्ञानी, जास्त अनुभवी राजकारणातही आणि आपण तर काहीच नाही. ते केवळ पवारसाहेबांमुळे आपण निवडून आलो ह्याची तर जाणीव मला होतीच त्याची. पण तरी मी दुसऱ्याशी सकाळी विलासरावला भेटायला गेलो वरळीला. म्हटलं विलासराव आता झालं ते झालं, म्हटलं तर काय करायचं. नाही म्हणले तुमचा वेळेस वगैरे माझं काहीच नाही. म्हटलं मला असं वाटलं होतं की तुम्ही शेवटी आपण दोघंही येऊ. पण तुमचं त्यावेळेचं आकलन काय, विलासरावांचा पराभव कुणी केला? ज्यांनी मला निवडून आणलं. तसं कोणी शरद पवार नाही कुणाचं नाव घेता येत नाही आपल्याला. पण ते कसं आहे की त्यांनी प्रयत्न खूप केला विलासरावांनी, पण ते राजकारणात बघा आता सर असं आहे की आपण एक तुमचं महत्त्व काय माझ्या दृष्टीनं की तुम्ही महाराष्ट्राच्या त्या एका विशिष्ट कालखंडातला इतिहास आणि तो महाराष्ट्राने समजून घ्यायचा. नाही आता काही कुणाला आपण आरोप आणि त्यातनं काहीतरी नवीन हेडलाईन काढण्यासाठी वगैरे नाही. विलासराव दुःखी होते हे मला माहिती आहे की ते अर्ध्या मी म्हणून सकाळी गेलो ना मी लगेच.
मग गेलो आणि मग ते लातूरला गेले आणि मला लगेच दुसऱ्या दिवशी फोन आला परत लातूरहून, हो तुम्ही तर आवडतो रात्री बसा याला सोलापूरला आहे, मी गाडी पाठवतो. म्हटलं काय ते एकमतचा वर्धापन दिन आहे म्हटलेलं. म्हणजे त्यांच्या परवानंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी मला बोलवलं तिकडे. एकच मिनिट. आणि हे श्री विलासराव देशमुख म्हणजे यांचं वैशिष्ट्य मी होतं. निवडून आलो याचा मलाही आनंद नव्हता, कारण ते बिचारे पडले आणि त्यांच्यासमोर खूप मोठा माणूस निवडून आला असं नाही. फक्त एकच मिनिट. हा जो राजकीय मनाचा मोठेपणा आहे ना, तो महाराष्ट्राच्या आत्ताच्या राजकारणातनं पूर्ण मिसिंग आहे. म्हणजे ज्या व्यक्तीच्या स्पर्धेतनं आपला पराभव झाला आहे त्या श्री रामदास फुटाणे यांना दुसऱ्याच दिवशी आपल्या एकमत या दैनिकाच्या वर्धापन दिनाला बोलवण्याचा मनाचा मोठेपणा. आणि मी असे असंख्य किस्से विलासराव देशमुख यांचे सांगू शकतो, कारण मी त्यांना प्रत्यक्षात जवळून बघितलंय, आर पाटलांना बघितलंय, गोपीनाथ मुंडेंना बघितलंय. आणि म्हणून कधी कधी खूप वाईट वाटतं की आत्ता ज्या आता विलासरावची खूप आठवण येते का की सुशील कुमार आणि विलासराव तर खूप चांगले मित्र होते. ते खरं तर माझ्या तिकिटामुळे त्यांचं शिंदे साहेबमध्ये थोडंसं अंतर झालं. थोडंसं ते नंतर बरंच वाढलं ते, कारण त्यांना वाटलं होतं की यांचाच आग्रह धरा. पण त्यावेळेस कसं आहे की जवाहरलाल दर्डा, विलासराव आणि हे आपले अधिक साहेब, रामराव अधिक, हे तिघांनाही ते तिकीट पाहिजे होतं, ती जागा पाहिजे होती त्यातली. आणि ते शिवाजीराव देशमुखांना दिल्यामुळे त्यांना दुसरे पाहिजे म्हणून मला त्यात घेतलं होतं त्यांनी. नरसिंहरावने माझी कॅसेटी ऐकली होती भारत कधी, मी ते त्यांना भेट दिली होती. त्यांना मराठी चांगलं येत होतं ना, इथेच त्यातला प्रश्न नाही. पण विलासराव सारखा माणूस असा पडला किंवा आता राजकारणात नाही याचं म्हणजे दुःख तर आपल्यालाही होतं. कारण ते मोकळ्या मन वागणं बिगणं बोलणं अर्थातच देशमुखीपणा होताच होता तो. आमच्यासारख्या अगदी तरुण पत्रकारांना सुद्धा ज्या सन्मानानं विलासराव वागवायचे. आणि आत्ताचं एकूणच राजकारण. पण आपली कविता राहिली आहे ती मध्येच, ती एक तुम्ही घेणार होतात कविता. पण एक पुन्हा तोच प्रश्न की विलासरावांचा पराभव कुणी केला? नाही, विलासरावांचा पराभव असं की तिथे जो ग्रुप होता ना, ते द्या ना कविता. हां, त्या विलासरावच्या पराभवाचं कारण की त्यांना पाडण्याचा एक असा एक गट होता जो की शरद पवार लीड करत होते. ते लीड आता कुणी करू शकतो, ते लीड अजून दोन अनेक कारण असतात. एका व्यक्तीने लीड केल्याने तसं होतं. पण शरद पवार हे त्यावेळेचं खूप मोठं होते. नाही कसं असते कारण लातूरमध्ये तो मामुली शब्दानं जो काही कमाल केला. हो, मामुली शब्दाने माधव मामुली ते शब्द या राजकारणानं कळणार नाहीत त्या ठिकाणी. पण तो मामुली शब्द ऐनवेळेस आला त्या ठिकाणी, कारण ते सगळेच मोठ्या प्रमाणात समाज होता ना लातूरमध्ये वगैरे. आणि काय होतं, मंत्री जास्त दिवस राजकारणात राहिला ना की एका पिढीशी दुरावा तयार होतो. ते त्यावेळेला झालं होतं असं म्हणतात विलासरावांबद्दल. त्यावेळेला ते झालं होतं असं विलासराव. थोडासा दुरावा काय होतं की पाडणारा किती जरी मोठा असला ना, तर तुमचे जर मुळं घट्ट असतील ना तर ते तसं होत नाही. पण ते नेमकं काय झालं की विलासराव म्हणजे दुसरं सेकंड जनरेशन जे होतं त्यातच त्यांच्यात थोडासा गॅप आला. थोडासा नाही, तो बराच. कारण हे सतत 15 वर्ष मंत्री होते. म्हणजे बाबासाहेब भोसलेंच्या पासून ते मंत्री होते तरुणपणी. आणि मग मुंबईत एकदा मनुष्य कामात जास्त राहिला की आपोआप गावाकडे अंतर पडतं. आणि गावाला कसं असतं, प्रत्येकाला वाटतं मला भेटले पाहिजे. पण मग आता तेव्हाचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण, आत्ताही विधान परिषदेची निवडणूक होत, त्यावेळेला किती पैसे खर्च झाले होते तुमचे? नाही हो, काही नाही. त्यावेळेसच्या राजकारणात आहे ना पैसा महत्वाचा नव्हता तसं फारसा त्यातला. तेव्हा काय तो सो कॉल्ड घोडे बाजार वगैरे झाला नव्हता? नाही, घोडे बाजार थोडाफार होतही होता. नाही असं तो तुम्ही मी पाहिलेलं आहे तो घोडे बाजार. मी त्याच्यावर त्यावेळेसही लिहिलं होतं, मला त्यात नीट आठवत नाही सर. त्या काळात घोडे बाजार आहे ना, हे काही लोक करतातच त्या ठिकाणी. आणि विधान परिषदेत कसं जे पब्लिकमधून निवडून येत नाहीत ना, ते मग विधान परिषदेत ते सोपं पडतं. एकदा वाटलं की ठीक आहे. नाही, मला जयंत पाटलांचं तर भयंकर कौतुक वाटतं. म्हणजे कुणाचंही बळ नसताना जयंत पाटील एवढी वर्ष विधान परिषदेत निवडून येतात सतत. आणि ते रिलेशन ठेवतात. हो, ते आहे. पुरोगामी विचार सगळ्याशी रिलेशन ठेवतात जयंत पाटला. आता त्यांचे शेका पक्षाचे किती आमदार आहेत तसे, आता शोधून काढावं लागतं. हो, पण ते बाकीच्याशी प्रेमाचे संबंध ठेवतात. ती कविता घ्या, आपली कविता राहिली करते सरांना ती बऱ्याच वेळापासून सांगायची. प्रश्न असा आहे की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आत्ता जे आपण आकडे ऐकतोय ते आकडेच इतके म्हणजे तुमच्या माझ्या कल्पनेच्या बाहेरचे आहेत. कोटीच्या कोटी ती उड्डाणं आहेत. आणि आपले सोकॉल्ड लोकप्रतिनिधी जे जनतेतनं निवडून जातात तेच मतदार आहेत त्या निवडणुकीमध्ये.
आणि त्यामुळं काही उमेदवार हे जे आता शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर ते कसे विजयी होणार आहेत, जयंत पाटलांचा मी उल्लेख केला, ते कसे विजयी होणार आहेत, श्री अजित पवार गटातले ते दुसऱ्या त्यांनी जे उमेदवार दिले ते कसे विजयी होणार आहेत, किंवा मागच्या वेळेला श्रीप्रसाद लाड विजयी झाले ते कसे विजयी झाले, असे प्रश्नही आता आपल्याला पडणं बंद झालेले. सर ते काय वाचून दाखवा, मी बनतो ना, लोकशाहीचे 1 मिनिट बंद करा. नाही चालू ठेवू द्या, एडिट करू आपण. लोकशाहीचे लाड होतात, सभागृहातही दानवाले तडीपार असलेले आदर्श मानव झाले. जसा जसा काळ येतो सोबत शिवाय ते शेवटच्या 4 ओळीच घ्यायचे आपल्याला. फक्त हां, म्हणजे ते कट टू कट चांगलं वाटेल. जसा जसा काळ येतो सोबत शिवागेळे येते. सभागृहात सार्वभौमत्वाची तीच कर्तन काळ होते. लाड ते लाड वेळ सुरू दे, लाडला यायला म्हणतो ते जेव्हा म्हणतील ना आता एकच तो प्रश्न येईल त्यांचा, नंतर ते एडिटिंगमध्ये टाकतील की हा जो आहे जो जसा गाळ येतो तशी शिवी गाळ येते. जसा गाळ येतो राजकारणात, जसा गाळ येतो तशी शिवी गाळ येते. आणि आपल्या विधिमंडळाच्या सार्वभौमत्वाची तीच कर्दन काळ होते. वा, म्हणजे एवढंच टाकू ते जॉईंट, म्हणजे बरं पडेल. लाड बीड काय दानव धान्य त्याचे करत, दानवे बिनवे काय करत. पण मग ही घसरण केव्हापासून सुरू झाली? तुम्ही विधान परिषदेत होता तेव्हाचं सभागृह आणि आत्ताचं सभागृह विधान परिषद, कारण ती जरा इंटेलेक्च्युअल वगैरे माणसाची नाही जागा आहे. ती त्या जागेत पहिल्यापासून आपण पाहिलं ना. मी मुंबईत 62 साली गेलो आणि बाळासाहेब भारती आमच्या वडिलांचे मित्र होते. आमचे वडील स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळे सगळे मित्र होते ते. तर ते सभापती असल्यामुळे मी सभापतीचा पास घेऊन दुपारी जायचो. माझे महाराष्ट्र मी नोकरी करत होती ते होते. त्या सभागृहात मी SM जोशींना ऐकलंय, नागोरेंना ऐकलं, आत्रेंना ऐकलं, आमचे कंधारचे दोंडगे साहेबांना ऐकलं. ते तो जो माहोल होता तो इतका चांगला. आणि मी एकदा त्यावेळेस रेल्वेचे 3 क्लास होते, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास. आम्ही थर्ड क्लास तिकीट काढायचो ना. अहो ते थर्ड क्लासच्या डब्यात मी शुक्रवारी SM जोशी ते सगळे समाजाचे लोक जाताना बघितले असे पुण्याला येताना. अरे बाबा म्हणले, सभागृहात इतकी मोठी माणसं साध्या ह्या गाडीत ती थर्ड क्लासमध्ये रेल्वेच्या डब्यात पुण्याला जायला इतकी मोठी माणसं होती ती पाहिली. बाळासाहेब भारती सारखे स्पीकर पाहिले, ऐकले त्यांना. त्याच्यानंतरच्याही काळात म्हणजे वसंतदादापासून याच्यापासून सगळ्या व्यवस्थित ऐकलेलं. हे काय झाले नंतर शिवसेनेच्या शिवसेना आल्यानंतर वगैरे थोडं ही जे नवीन आमदार होते त्यांना बोलण्याचं काही माहीत नव्हतं. 95ला 95 त्या ठिकाणी. आणि त्यापूर्वी काँग्रेसला दुसरा विरोधी पक्ष काँग्रेस नव्हता, तर ते काँग्रेसचेच 2 गट होते, एक S काँग्रेस, I काँग्रेस, म्हणजे वसंतदादा आणि तेव्हा काँग्रेसला विरोधी पक्षाचा कुणी पाडायची गरज नव्हती, ते काँग्रेसचाच पाडायचे नेहमीच म्हणतात. काँग्रेसवाले काँग्रेसलाच पाडायचे. पण ती सभ्यता जी पुढे बिघडली ना भाषेची, ती 95 नंतर बिघडत गेली ती जास्त. आणि पुढे तुमच्यामध्ये शिवसेनेचं राजकारण प्रामुख्यानं त्याला त्यांचे लोकप्रतिनिधी प्रामुख्यानं कारणीभूत आहेत? नाही तसं नाही. ते काय हे बाकीचे कसे आहेत ना, त्यांच्यावर बाकीचे जे आलेले पक्ष तो कालखंड जातात. नेक्स्ट जनरेशन, पहिल्या जनरेशनला राजकारणात येताना एक ध्येय होतं, एक विचार होता. आणि महाराष्ट्रातल्या राजकारणात तर यांना फक्त ग्रामीण प्रगती, म्हणजे एक साखर कारखाना असावा, बँक असावी, धरणं पाटबंधारे बांधून व्हावेत, पाण्याची कामं व्हावीत, एवढेच स्वप्नही त्यांची मर्यादित होती. आणि त्या स्वप्नासाठी त्यांच्या निवडणुकीवरचा खर्चसुद्धा मर्यादित होता. अगदी तुम्हाला सांगायचं की सुरुवातीला 60-65 साली आपण खर्च जर सगळा पाहिला आहे, 20-25 हजारात निवडणूक व्हायची. पुढे हे खर्च इतके वाढत गेले की मग ते कार्यकर्ता, मग बूथ सांभाळणे, आता जे खर्च पाहिले यातले की मग प्रचंड खर्च बघितले की आपल्या आयुष्यात एवढे पैसे आपण मिळू शकत नाही. एवढे 50 कोटी, 100 कोटी, 150 कोटी लोकसभेसाठी खर्च करू शकतात. हा पैसा कुठून येतो? मग लोकांना साधा तरी वाटतं. आणि आता सगळ्यांना सगळं माहिती, पैसा कुठून येतो माहिती, कुणाला वाटतात ते माहिती. आणि ते डोळ्याला आणि कानाला इतकी त्याची सवय झाली की आता त्याचं काय वाटत नाही. आता खरंच आहे. आता त्याच्या पलीकडे लोक सज्जन, हे सगळं कर बाबा पण नीट बोल.
म्हणजे तुम्हाला आता 4 ओळी सुचल्यात त्याच्यावर, हा घामाचा पैसा नाही असं तुम्ही आपलं रेकॉर्डिंग सुरू. तर तो पैसा होता की आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने 4 ओळी तुम्ही ऐका. हां, तर ती मी असं ठरवलं की या विधान परिषदेचे मी अनेक निवडणुका पाहिल्या. एक गोळीबार राज्यसभेचे निवडायचे, आणि एकदा राज्यसभा येते आणि एकदा विधान परिषद येते. तर हे जे अपक्ष आहेत आणि छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना ही संधी असते त्यांचा निवडणूक खर्च काढण्याची. म्हणजे त्यांना तरी काय ते घरी नेतात असं नाही, ते त्यांना वाटावंच लागतात. परत आपल्या इथे भ्रष्टाचाराबद्दल कुणाचीही तक्रार नाही, तक्रार आहे ती वाटपाची आहे. क्या बात. हा, वाटप जर समान असेल तर भ्रष्टाचाराबद्दल या देशात कुणाचीही तक्रार नाही. चला ब्रीदवाक्य लिहून घ्या. हे वाटप महत्वाचं आहे. तर समन्यायी वाटप झालं पाहिजे. आणि मग ते सगळ्यांना माहिती ते कुठे कष्टाचे पैसे असतात. एक भाष्य कवितेत काय असतं की बऱ्याच वेळा भाष्य कविता ही तुम्हाला आधी सुचावं लागते. एक किंवा आज जे सुचतं ते कदाचित 6 महिन्यानंतरचं असावं. बरोबर, पुढचं पाहिजे ते. तर ते मी लिहिलं होतं की आता 10 जुलैला आपण बसलेलो आहोत, बरोबर ना, आणि 12ला आता निघाला. 12 जुलैला रात्री 12 वाजता 12 वाजल्यानंतरची एक कविता. वा. म्हणजे कवितेचा संवाद आहे, दोन व्यक्तींचा संवाद आहे हा त्यावेळेस. आता ती घटना तर 2 दिवसांनी घडणार आहे, पण आपल्याला कळलं पाहिजे की काय घडणार आहे. आता एक तर निश्चित 12 उभे तर 11 निवडून येणार, 12वा पडणार. 12वा पडणार हे तर निश्चित. आता कोण पडणार हे आपल्याला माहित नाही. तर हा संवाद आहे दोघांचा. तो 12वा म्हणतो की दिल्या शब्दाला खरे वागले नाहीत, दिल्या शब्दाला खरे वागले नाहीत, आणि खाल्ल्या मिठाला काही जागले नाहीत. खाल्ल्या मिठाला काही जागले नाही. हा 12वा म्हणाला. का तो पडलाय तो तेव्हा 288वा म्हणाला. 288वा तिथे म्हणाला. काय रे पुढचं सगळं म्हणते आता आजच लिहितो. फारच छान आहे. म्हणजे सरांना सुचलं हे, कारण आता बघा 12 उमेदवार ह्या निवडणुकीच्या विधान परिषदेच्या फ्रेममध्ये आहेत. पडणारच आहे. हा द्या ना. 298 तुझं बीट आडणी होतं, पक्षाची आडणी होतं, पक्षबाह्य संबंधाशी असंच वागलं पाहिजे, कुठे कष्टाचं होतं म्हणून मिठासाठी झालं. चला पहिल्यापासून आपण घेऊया. हे परत घेऊया. नको ना उड्या मारीत सगळंच घ्या ना. उड्या मारीत 12वा म्हणाला, उड्या मारीत 11वा. उड्या मारीत 11वा म्हणाला. नाही सुरुवातीपासून घेऊ आपण. हा नाही ते घेऊन नाही, तुम्ही फक्त ऐका. मला पाठ होऊ द्या एकदा, म्हणजे बोलताना मग परत फ्लो नको. आणि मी 4 वेळी आता तुम्ही फोन आल्यानंतर घ्यायला त्यातलं, किंवा इकडे नवीन काहीतरी पाहिजे ना तुम्हाला. ते झालं. उड्या मारीत 11वा म्हणाला, कसं का होईना नंबर 2च कामाला आलं, शेवटी का होईना गंगेत घोडं. चला मी म्हणून घेतो आधी. 12वा म्हणाला की दिल्या शब्दाला कुठे जागले, शब्द दिला तसे काही जण वागले. हा अच्छा. 12वा म्हणाला की शब्द दिला तसे काही जण वागले नाहीत, आणि खाल्ल्या मिठाला काही जण जागले नाहीत. शब्द दिला तसा काही जण वागले नाहीत, खाल्ल्या मिठाला जागले नाहीत, काही जण जागले नाहीत. तेव्हा 288वा म्हणाला. आता 288 बारके बारके अपक्ष छोटे पक्ष सगळे त्यांचा प्रतिनिधी. तर 288वा म्हणाला पुढं काय, तुझं मीठ आळणी आहे ही पक्षाची फाळणी आहे. तुझं मीठ आळणी आहे तुझ्या पक्षाची फाळणी आहे. बरं का, तुझं मीठ आळणी आहे तुझ्या पक्षाची फाळणी आहे. दिल्या पक्षबाह्य संबंधाशी असंच वागलं पाहिजे. वा. पक्षबाह्य संबंधाशी असंच वागलं पाहिजे, आणि तुझं कुठं कष्टाचं होतं म्हणून मिठासाठी जागलं पाहिजे. असं येईल ते. इकडे मी जरा सरांनी लिहिलेली ही या निमित्ताची जी चारोळी आहे ती त्यांच्याच समोर वाचून दाखवतो. वीट 12वा म्हणाला, शब्द दिला तसे काही जण वागले नाहीत, शब्द दिला तसे काही जण वागले नाहीत, खाल्ल्या मिठाला काही जण जागले नाहीत. 288वा म्हणाला, बरोबर ना सर? बरोबर. 288वा म्हणाला, तुझं मीठ आळणी होतं
तुझं मी टाळणी होतं, पक्षाची फाळणी होतं, पक्ष बाह्य संबंधाशी असंच वागलं पाहिजे, कुठे कष्टाचं होतं म्हणून मिठासाठी जागलं पाहिजे. त्यावर पुन्हा उड्या मारीत अकरावा म्हणाला, कसं का होईना असं ते राहिले. कसं का होईना 2 नंबरचं कामाला आलं आणि शेवटी का होईना गंगेत घोडण आलं. शेवटी नंबर 2च्या मातावरच शेवटचा येणार 11वा. 10वा 11वा जो येणार नंबर 2च्याच मातावर येणार ना सगळ्यात. आणि ती फाईट रात्री 2पर्यंत चालणार त्या ठिकाणी. आणि मग ज्यांनी पैसे घेतले त्यातले काही लोकांनी मतं दिले नाहीत तर त्यांच्यावर चिडून तरी काय उपयोग. तर ते म्हणतात तुझे पक्षबाह्य संबंध आहेत, तुझं मी टाळणी होतं, तुझ्याच पक्षाचं फाळणी होतं. तर ज्याचे पक्षबाह्य संबंध त्याच्याशी असंच वागलं पाहिजे, ज्याचे पक्षबाह्य संबंध आहेत त्याच्याशी असंच वागलं पाहिजे. आणि तुझं कुठं कष्टाचं होतं म्हणून मिठासाठी जागलं पाहिजे. पण सिरियस नोट, ही ज्या पद्धतीची लोकशाही आपण बघत आहोत आणि ज्याला जगमान्यता, सर्व मान्यता, माध्यम मान्यता मिळालेली आहे, कोणालाच काही वाटत नाही. ह्याकडे बघून तुम्हाला कसं वाटतं? काही 4 शब्द सुचले, पूर्वी लिहिलेले आहेत. नाही आता हे सगळं काय होतं की पूर्वी म्हणजे आपण पूर्वी तर खूप लिहिलं आहे. म्हणजे आता 10-12 वर्ष तेच बघतोय आपण. त्यातला एक मी ते ऐकवतो त्यातले. ते झेलची शेवटच्या एक विकेटचं शेवट काय कधी ना विकेट अजून ती छापून नाही आली कुठं. बरं, ते मला असं जरा काय तर नवीन असले की लोकांना जरा एवढं. पण हे सामना तुम्ही ज्या वेळेला केला त्यातले जे कॅरेक्टर्स होते ते आजही तुम्हाला दिसतात तशा पद्धतीची स्पर्धा ती अजून वेगळी स्पर्धा तर राजकारणात आहे ना ती अपरिहार्य आहे. तुम्हाला माहिती आहे की सरांच्या शेवटच्या 2 ओळी काय आहेत त्या. आपण टीम रोहितचा गुच्छ म्हणाला, आपण टीमसाठी खेळतो, इथे बंडोबा लपलेले असतात, सोके यांचीच विकेट घेण्यासाठी पक्षापक्षात टपलेले असतात. परत वाजते ते वाजते ते 4 वेळ नाही पहिले 4 वेळ याचाच. आपण टीमसाठी खेळतो, इथे बंडोबा लपलेले असतात, आपण टीमसाठी खेळतो, इथे बंडोबा लपलेले असतात, सोके यांचीच विकेट घेण्यासाठी पक्षापक्षात टपलेले असतात. त्यातली ती असं आहे की तुम्हाला माहिती आहे की परवा वर्ल्ड कपचा आल्यानंतर आपले मुंबईचे बरेच प्लेयर्स होते आणि त्यांचा सत्कार झाला विधिमंडळात. तर विधिमंडळात जेव्हा सत्कार चालू होता तर तो सूर्यकुमारी होता, आपला रोहिती होता. तर मग मला असं वाटलं की या सूर्यकुमारच्या अंगावरची शाल काय म्हणत असेल, त्याच्या अंगावरची शाल घातली ती काय म्हणत असेल. मग ती काय म्हणली तर रोहितच्या अंगावरची शाल काहीतरी बोलली किंवा हातातलं गुच्छ काहीतरी बोल. ह्या दोघात काय संवाद होत असेल असा मी ते विचार केला. तर विधिमंडळाच्या सत्कारात सूर्यकुमारची शाल म्हणाली, विधिमंडळाच्या सत्कारात सूर्यकुमारची शाल म्हणाली की आपल्यासारखाच इतिहास इथेही घडला होता, आपल्यासारखाच इतिहास इथेही घडला होता. सुरत गुवाहाटी गोव्यावरून आत एक झेल पकडला होता, सुरत गुवाहाटी गोव्यावरून आत एक झेल पकडला होता. तेव्हा रोहितचा गुच्छ म्हणाला अरे आपण टीमसाठी खेळतो, इथे बंडोबा लपलेले असतात, आपण टीमसाठी खेळतो, इथे बंडोबा लपलेले असतात आणि सोके यांचीच विकेट घेण्यासाठी पक्षापक्षात टपलेले असतात. सोके यांचीच विकेट घेण्यासाठी पक्षापक्षात टपलेले असतात. आता काय असतं, सगळ्या पक्षांना आपल्याच पक्षातल्या लोकांची भीती. तो मोठा नाही झाला, तो नाही. आणि दुसरा मोठा होता, आपल्यापेक्षा दुसरा मोठा होता कामा नये, आपल्या डोक्यावर बसता कामा नये. तो आपल्या खांद्याच्या बरोबर आहे, तो पण त्याचं कौतुक करतो. बरोबर, नंतर त्याचं कौतुक कुणी करत नाही त्याने. आता इथे बघा, ही जी लढाई आहे ही सगळ्या पक्षात आहे. म्हणजे अमुक एक पक्ष, आपण काय करायचं, पक्षाचे नमुने सगळीकडे सारखे आहेत. ह्यांचा DNA आपण बघितला पाहिजे की हजारो वर्षापूर्वी पृथ्वीवर अशा कुठं लढाया वेळा वारक्या काही नव्हतं. कुणीतरी दरोडेखोर यायचे, एखाद्या गावावर डाका घालायचे, त्या गावाला लुटायचे, घेऊन जायचे. पेंढारी सगळं. मग त्या गावातल्या लोकांनी पहिले सगळे येतात, आपल्याला मारतात आणि लूट तर घेऊनच जातात. तर मग त्या गावकरी एकत्र जमले आणि त्यांनी त्या लुटारून सांगितलं की बाबा तुम्ही असं करा,
तुम्ही आम्हाला मारू नका, तुम्हाला किती खळ्यावरचं धान्य पाहिजे ते घेऊन जा, काय दागदागिने पाहिजे ते घेऊन जा, पण मारू नका. मग तिथे कॉम्प्रोमाइज झालं. ते यायचे, खळ्यावरून सगळं धान्य लुटून घेऊन जायचे. अशी काही वर्ष गेली. मग त्यांच्यात जरा मैत्री निर्माण झाली. मग लोक म्हटले असं करा, तुम्ही नेहमीच येता, आता तुमच्या गावावरून दरोडा घालण्यासाठी येतात, पण धान्य नेताना रस्ता कुठे चांगला आहे, तर एवढा रस्ता बांधून द्या ना आम्हाला, आम्ही अजून एक पोतं जास्त देतो. मग त्यांनी कबूल केलं की ह्या गावाला रस्ता बांधून द्यायचा. मग अशी काही वर्ष गेली. मग त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली. मग म्हटलं आता असं करा ना, तुम्हाला आम्ही 5 पोते देतो, 6 पोते देतो, आम्ही तुम्हाला 10 पोते देऊ शकतो, पण तुम्ही एक बंधारा बांधून दिला तर पाण्याची सोय होईल, पीक जास्त येईल, मग तुम्ही का घ्याय ना थोडं, का आमचं काय बिघडलं. मग त्यांनी बंधारा बांधून दिला. असा DNA आपण शोधला पाहिजे. खरंच आहे. वाचा तुम्ही, वाचा, मी नंतर सांगतो, तुम्ही मला सांगून द्या. सत्संग. देहूकडे पाहत आळंदी म्हणाली. हा सर. हां, देहूकडे पाहत आळंदी म्हणाली, आपल्या सर्व वारकऱ्यांचा सत्संग झाला. नवा आपल्या सर्व वारकऱ्यांचा नवा सत्संग झाला. आणि राज्यसभेच्या अर्थसंकल्पात महाराजांचा तुकोबाचा अभंग आला. केमिकलच्या तर केमिकलच्या फेसाने गुदमरलेली इंद्रायणी म्हणाली. केमिकलच्या फेसात गुदमरलेली काय वाक्य खाली म्हणाली, इंद्रायणी म्हणाली, निवडणुका आल्या की साधू संत आठवतात, काही वारीला काही बारीला कार्यकर्ते पाठवतात. सत्संग सरांनी लिहिले, देहूकडे पाहत आळंदी म्हणाली. म्हणू कधी. तर तुम्हाला माहिती की परवा इंद्रायणीला फेस आला, वारी नाही, परवा जो अर्थसंकल्प सादर केला आणि अर्थसंकल्पात मग ते शेरो शायरी अभंग येतात. कारण मी आमदार असताना माझ्याकडूनही लिहून घ्यायचे 4-4 ओळी ₹100. काय अर्थसंकल्प सादर करणार आहे ना, त्याला शेरो शायरी म्हटल्याशिवाय तर करमत नाही. आणि यावेळेस तर चांगला तुकोबाचा अभंग आला ना, आणि शेवट पण तसा केला काय. आणि ते अशा व्यक्तीकडून आला, रसिक व्यक्तीकडून, मग धक्का बसतो लोकांना, ज्यांचा त्या रसिकपणाशी काही संबंध नाही, म्हणजे अजित पवारांचा त्या ठिकाणी. तर त्या संदर्भात मी लिहिलं होतं की देहूकडे पाहत आळंदी म्हणाली, देहूकडे पाहत आळंदी म्हणाली की आपल्या सर्व वारकऱ्यांचा नवा सत्संग झाला. आपल्या सर्व वारकऱ्यांचा नवा सत्संग झाला. आणि विधानसभेच्या अर्थसंकल्पात तुकोबाचा अभंग आला. नवा सत्संग झाला. आणि या राज्याच्या अर्थसंकल्पात तुकोबाचा अभंग आला. तेव्हा केमिकलच्या फेसाने गुदमरलेली इंद्रायणी म्हणाली. ते इतका केमिकलचा फेस आहे, तुम्ही तो बघतात, ते गुदमरली म्हणाली की निवडणुका आल्या की यांना साधू संत आठवतात. निवडणुका आल्या की साधू संत आठवतात, काही वारीला काही बारीला कार्यकर्त्यांना पाठवतात. यांच्याकडे असे कार्यकर्ते आहेत, काही वारीचे आहेत, काही दिवसा वारीला, रात्री बारीला, पुन्हा सकाळी गणपतीत गण लावून चौकात उभे परत. हे ज्या पद्धतीचे लोक पाळतात ना, हे तुम्ही इलेक्शनच्या वेळेस बघा, तुम्हाला सगळ्या पक्षाने पाळलेले लोक दिसतील गटागटाने. थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे की जो स्तर आहे तो घसरला होता आणि आता अतिशय वेगाने घसरत. नाही, अत्यंत वेगाने घसरत चालला ना. मला सांगा ना, स्वतःचा प्रपंच सोडून कुठला माणूस 1-2 महिने हिंडत राहणार आहे त्या ठिकाणी. म्हणजे आपल्याला वाईट काय वाटतं की ह्याच्यात आमका एक पक्ष फार धुतलं तर अंधाळसारखं असं काही नाही. सगळ्या पक्षांना हे लोक निवडणुकीत पाळावे लागतात आणि मग त्यांचे लाड पुरवावे लागतात त्या ठिकाणी. आणि दुसरं काय, हे गरीब पिटू द्यायचा नाही आणि श्रीमंत विजू द्यायचा नाही. श्रीमंत विजला तर मग हे आणायचं कुठून, आणि गरीब पेटला तर ते आपल्याला टिकू देणार नाही. बरोबर. गरीब पिटू द्यायचा नाही, श्रीमंत विजू द्यायचा नाही. हे सगळं असं चालू राहतं. थँक्यू सो मच. खूप खूप आभारी आहे. आणि हे सोपं नाही. महाराष्ट्राची सध्याची सामाजिक आणि राजकीय स्थिती बघता अभिव्यक्तीला सुद्धा खूप मोठ्या मर्यादा असतात. आणि त्या मर्यादेच्या कक्षेत राहून आपण सुद्धा हे प्रयत्न करत राहू. मला माहिती आहे की काही जणांना हे प्रयत्न आवडतील, काही जण श्री रामदास फुटाणे यांचे, श्री शरद पवार यांच्याबरोबरचे जे जुने संबंध आहेत त्याचाही लोक दाखला देत.
आहेत ना, चांगले आहेत, त्यांचे अजूनही चांगले आहेत. मला शरद पवार साहेब का आवडतात की किती कमी बोलतात, लक्षात घ्या. म्हणजे नेत्याने किती बोलावं हे पवार साहेबांकडून शिकावं. आणि दुसरी गोष्ट की प्रश्नांची जाण आहे. आता देवेंद्र फडणवीस सुद्धा हुशार आहे, बुद्धिमान आहे, पण त्यांनी काय करायला पाहिजे की देवेंद्र फडणवीस पाटील असं काहीतरी लिहिलं. हां, देवेंद्र फडणवीस पाटील असं नाव लिहिलं पाहिजे. थोडं नाव आता घेता येतं ना कुणालाही कुठलं. रामदास फुटाणे सरांनी टॅगलाईनच दिली आहे, देवेंद्र फडणवीस पाटील यांनी असं नाव घ्यावं. म्हणजे त्यांच्या मागे लागलेली अनेक बालंट निघून जातील सगळे. ठीक आहे. नाही कसं आहे की या ठिकाणी आता ते एवढे बदनाम झालेले आहेत सगळ्यात त्या ठिकाणी. आता त्याचा नाईलाज आहे, त्याला काय करणार. आणि त्यांनी सुरुवातीला थोडा अतिरेकी केला, म्हणजे मोठ्याने ओरडणे, बोलणे आणि एका टोकाचं बोलणे की ते त्यांच्याच कॅसेट पुढं लोक दाखवायला लागले. हो, त्या चुका केल्यातच, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. आपण धर्म नाही, अमुक धर्म नाही, तर अरे आणि परत हजर नाही नाही नाही. हो, यामुळं काय होतं की ते ज्याचा त्याचा भूतकाळ ज्याला त्याला आडवा येतो. काहींच्या घरात शिमगा, काहींच्या घरात पाडवा होतो. वा. तर प्रत्येकाला त्याचा भूतकाळ खाऊन राहिलेला आहे आता. पण तुम्ही हे चांगलं ॲडवाईस दिलं, देवेंद्र फडणवीस पाटील. आणि आडनाव तरी काय बदलायला काय हरकत आहे. मला वाटतं की हा मतितार्थ महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांपर्यंत नीट पोहोचलेला आहे. श्री देवेंद्र फडणवीस हमखास ही मुलाखत बघणार आहेत, मला खात्री आहे, कारण ते आमच्या सगळ्या मुलाखती बघत असतात. त्यांच्यापर्यंत पण हा पोहोचलेला आहे आणि ती हेडलाईन पण आहे आमच्यासाठी. सो थांबूया आपण इथे. दुसरं तुम्हाला काय सांगायचं की आपल्याकडे आत्ता पर्याय हे दोनच पक्ष आहेत. कुठले? काँग्रेस आणि भाजपा. आणि राष्ट्रीय पातळीवर बाकी सगळ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत. तेव्हा ह्या दोन्ही पक्षात चांगले लोक असावेत, ही आपली भूमिका आहे, बाकी काही नाही. आपण कुठल्या एक पक्षाचा द्वेष करून उपयोग नाही. म्हणून मी नेहमी सगळीकडे म्हणतो की काँग्रेसमध्ये यशवंतराव चव्हाण जन्माला आले पाहिजेत आणि भाजपत अटल बिहारी वाजपेयी जन्माला आले पाहिजेत. चला, या नोटवरती थांबूया सर. आता ती भाजप नाही, ती काँग्रेस पण नाही आहे. अभिव्यक्तीच्या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊन आपण ही मुलाखत केलेली आहे. तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका, कारण मला माहिती आहे की सगळ्यांचंच सगळं समाधान काही होत नाही. अनेकांचं झालंही असेल तर तेही तुम्ही आम्हाला कळवा, कारण हे प्रयत्न आम्हाला करणं आवश्यक वाटतं. कॅमेरामॅन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे. धन्यवाद.